तुमची खास मैत्रीण प्रिया, तिची एंगेजमेंट आहे येत्या रविवारी. महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी मला मंजिरीने दिली. म्हणजे मंजिरीच्याच कुठल्या तरी लांबच्या भावासोबत प्रियाची एंगेजमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियाची एंगेजमेंट मुधोळकरांच्याच घरी आहे. झालं झाली पूजा. बसा. जा मिसेस जा. जा रणरागिणी बनून जा आणि विजय होऊन परत या. नवऱ्याच्या अपमानाचा बदला घ्या, विजयी व्हा. तुम्ही विजयी होणारच आहात, त्याच्यामध्ये तुमचं काहीही कर्तृत्व नाही. तांबडे बाबाचे आशीर्वाद, प्रेरणा आणि भक्ती आहे. ती मान हलू नका मिसेस, नुसती मान हलू नका. पेपर चांगला सोडवा, नापास होऊ नका. पेपर समोर आणि तुम्हाला काहीच कळलं नाही म्हणून परत याल. शाळेमध्ये नसते पण कॉलेजमध्ये एटीकेटी असते. दादा होळकर युनिव्हर्सिटीमध्ये एटी फिटी किटी काय नाही, डायरेक्ट रिझल्ट. पेपर कृपया नीट सोडवा मिसेस, पेपर नीट सोडवा, नाही तर तुम्हाला माहित आहे कळलं. आमचे स्वीय सहाय्यक संख्ये तुम्हाला परीक्षा केंद्रापर्यंत सोडवतील. या आता. आबा अशाच कशा निघालात तुम्ही? नवऱ्याचे आशीर्वाद कोण घेणार? टेबलाचे नाही, नवऱ्याच्या पायाचे आशीर्वाद घ्यायचे असतात परंपरेनुसार. दॅट्स इट. जीते जाएंगे हम, जीते जाएंगे हम. हो अगर मिसेस, हो अगर रंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है. पूर्वी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. त्यानंतर सगळं चुकत गेलं. चुका तुझ्या हातून घडल्या, चुका माझ्या हातून घडल्या. कदाचित तुझ्या हातून थोडे जास्त चुका घडल्या. आपल्यातले संबंध पूर्वीसारखे परत होणार नाही, ते व्हावेत अशी माझी इच्छाही नाही. प्रिया, अगं हे काय अजून तू तयार झाली नाहीयेस? हो, कुठल्याही क्षणी पाहुणे मंडळी येते होते. काय झालं? आईची आठवण येते? नाही. मग पटापटा तयार हो. चल चल, मी इथंच थांबते तुझ्या मदतीला. चल. अजून किती मदत करणार आहेस तुम्हाला? प्रिया, मावशी, जे सख्खे होते त्यांना मृत्यूने हिरावून घेतलं आणि जे उरले ते माझ्याच जीवावर उठले. तू जर मला आधार दिला नसतास ना तर मी मुकले असते लेकीच्या प्रेमाला. इतकं सगळं घडून गेल्यावरही तू असंच म्हणणार आहेस? आपण या विषयावर चर्चा करायची नाही कधीच, असं ठरलंय ना आपलं? हो, ठरलंय. पण आता पण काय? मावशी, कदाचित सत्यजितनी मला अजूनही, म्हणजे मगाशी काय? मगाशी मी किचन मध्ये गेले होते पोहे घ्यायला, तेव्हा तोही तिथेच होता. विषय त्यांनीच काढला समोरून. मावशी, आमच्यात जे घडलं त्यासाठी तो मलाच जबाबदार धरतोय. मी मान्यच करते की दोष माझा आहे. मी वेड्यासारखा जीव लावला त्याच्यावर. त्याच्या आयुष्यात मंजिरी आहे हे माहीत असून सुद्धा. पण मावशी, तुला माहितीये ना, तू जेव्हा मला सांगितलंस की तू मला या घरची सून करून घेणार आहेस, त्यानंतरच आमच्या
या गोष्टींवर आपण का बोलतोय प्रिया? कारण सत्यजितनी अजूनही मला माफ केलेलं नाहीये. दोष माझा होता, मी मान्य करते, पण फक्त माझ्या एकटीचा नव्हता ना मावशी. तो ज्या प्रकारे माझ्याशी तोडून बोलतो, संधी मिळेल तेव्हा अपमान करतो, मला लागतं हे सगळं. अरे मी चालले ना त्याच्या आयुष्यातून निघून कायमची, स्वतःहून. मग तोंड देखलं का होईना, माझ्याशी जरा बरा वागला तर काही बिघडेल का त्याचं? मला तर कधी कधी भीती वाटते, एखाद वेळी तो सुहास समोर सुद्धा माझा असं वागतो तुझ्याशी सत्यजित? तो नाही मान्य करणार हे सगळं. मावशी, आमच्यात जे घडलं ते विसरण्याचा मी आटोकाट प्रयत्न करते, पण त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्यातल्या आणि माझ्यातल्या घडलेल्या पापाची आठवण मला सतत. कधी कधी तर मला असं वाटतं की सत्यजित हे सगळं मुद्दामूनच. या काय बोलतेस तू? मावशी, तुला माझं बोलणं कदाचित चुकीचं वाटत असेल, आणि त्यात तुझी काही चूक नाही. कारण तू जरी मला आईसारखी असलीस तरी सत्यजित तुझा खरा मुलगा आहे. पण मावशी, ही जी माझी घुसमट होती ना, ती मी कधी कोणासमोर सांगितली नसती, पण तुझ्याशी बोलताना सॉरी. सॉरी. तू जा, मी होते तयार पटकन. शब्दाची गरज नाहीये, तुझ्या डोळ्यातलं पाणीच सांगतंय मला हे सगळं. मी बोलते सत्यजितची. नाही, नको. म्हणजे उगाच यावरनं चिडायचा तो. त्याच्या बोलण्याचा मला खरंच खूप त्रास होतो. पण मावशी, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या तर. सॉरी. तू नको काही बोलू सत्यजितची. मी तुझ्या मदतीसाठी इथे थांबायची गरज आहे? नाही, नको मावशी. मी होते तयार. ठीक आहे, काही लागलं तर हाक मार, मी आहे. तू नेहमीच आहेस माझ्या बरोबर, हा विश्वास वाटतो मला, म्हणून तर उभी आहे. नाहीतर केव्हाच कोलमडून गेले असते. ते आत ठेवा. वहिनी, वहिनी कसं झालं डेकोरेशन? नाही, डेकोरेशन मस्त झालं अगदी. हो, पण हे वाटेतनं माळा फक्त बाजूला काढा, म्हणजे पायात येत आहेत. अरे हे मला कसं नाही सुचलं? त्याच्यासाठी अक्कल लागती जी तुझ्याकडे कमी आहे. आजे, वहिनी जरा बाजूला या. हा? हा, जरा बाजूला. थोडं थोडं थोडं. हे काय ना करे, जरा पुढे ये. बस. उडी मारू का तुझ्या अंगावर? मुस्काट फोडीन मी द्या. आई गं. आणि काय रे, हिला एक हिची काळजी घेता येत नाही, तुला समजत नाही वय? हिला विचारत बसलास तू? अहो नाही, तसं नाही आजी, मी बरी आहे. उगाच तुम्ही कशाला काळजी करताय? काय बरी आहे? मग धरणं बघती म्या सारखं पोटाला हात लावत बसली आहे. तोंडावर दिसतं की तुझ्या यजना. अहो नाही, असं काय नाही. आणि तू र, तुला सांगून ठेवते, तुला काय विचारायचं असेल ते मला विचारायचं. हा, तिला आराम करू दे, नाही तर उलट टांगे ना तुला. लहानपणी टांगायची तस. ए नको, त्यापेक्षा मी माझी अक्कल वापरतो. काय झाली की तयारी? म्हटलं आम्ही आलोय मदतीला. वा, या 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 या. यंग बाळा आलास? हो. लई बरं झालं बघ. अक्षवंत आजी, अक्षवंत. कशी आहेस दी? मी
मी बरी आहे आजी. मी आलेच जाऊन. होय जा, अ, आराम कर. दी दी ऐक ना दी, आय एम सॉरी. प्लीज रागवू नकोस ना ग तू, प्लीज. मधुरा, खरंच अवघड झालंय आता. म्हणजे चूक स्वतः करायची आणि मग असा भोळा बाबडा चेहरा करून माफी मागायला यायचं. राग नाही निवळणार तर काय. वहिनी अगदी बरोबर बोला तुम्ही. इसी अदा पे तो हम कुर्बान हो गए. अरे वय वय वय, पडशील ना. पुरे झाले आता शिरोशाही. ओ व्यंगराव, आता आलायस ना, चल मला जरा मदत कर. ये हे नीट बोला माझ्याशी. पाहुणा म्हणून आलोय मी इथे. माझ्याकडनं मदत करून घेतोय. बराबर. ए चल, तू काय घरासाठी पाहुणा वगैरे नाहीयेस. ये लवकर चल. मस्कर केली रे. सांग काय सांग. ही माळ आहे ना, शालिनी काकी कुठे आहे? इकडे. हा, correct. त्या त्याच्यावर. त्यांच्या रूम मध्ये असतील. मी त्यांना भेटून येते. हा आजी येते. हो. आणि तू आधी चल आराम करायला. मगा धरणं बघती पोटाला हात लावून बसली तू. पोटात दुखते नव. चल चल चल, मी तुला चाटण देते करून. आणि अजिबात बाहेर यायचं नाही, आराम करायचं सांगून ठेवती. हा आई बोलवलंस. हो सत्या, आज प्रियाचा साखरपुडा आहे. लवकरच लग्न होऊन ती या घरातून निघून जाईल. तोपर्यंत तिचे या घरात जे काही दिवस शिल्लक आहेत ते तिच्यासाठी सुखाचे जावेत, अशी अपेक्षा कोणी केली तर चुकीचं आहे ते. मुद्दा काय. तोपर्यंत तरी तिच्या मनाला लागेल असं वागला नाहीस, बोलला नाहीस तर बरं. तिनं तक्रार केली तुझ्याकडे. नाही रे, अजिबातच नाही. मग तू कशाच्या आधारावर हे बोलतेस आहे? तुझ्या माहितीसाठी सांगतो. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी प्रियाला हेच म्हटलं की इथून पुढे तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा, मी माझ्या आयुष्यात सुखी राहतो. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं त्याचं सावट आता आपल्या दोघांच्याही आयुष्यावर नको. पण हे बोलताना जे घडलं त्याची आठवण करून दिलीस ना, हे टाळता आलं असतं तर बरं झालं असतं, एवढंच म्हणायचं मला. हे बघ आई, कटुता असावी असं मला तर अजिबातच वाटत नाही. इनफॅक्ट प्रियाच कधी कधी. सत्या, शाळकरी मुलं मास्तरांच्या समोर एकमेकांकडे बोटं दाखवतात तसं करू नका रे तुम्ही दोघं. तुला ओळखत नाही का मी? कित्येकदा तुझ्या मनात नसताना सुद्धा तुझे शब्द समोरच्या माणसावर घाव घालून जातात. प्रियाच्या बाबतीत असं काही घडणार नाही याची कटाक्षाने काळजी घे, एवढंच मला म्हणायचंय. आणि तिच्याशी जे काही बोलायचं ते मी बोललेलीच आहे. फक्त ती या घरचा उंबरा ओलांडून बाहेर जाईपर्यंत घरात कुठलीही कटुता नकोय मला. समीर, तुझ्या शब्दाबाहेर मी आहे का? छान. चला आता तयारीला लागा. कुठल्याही क्षणी ती पाहुणे मंडळी येऊन हजर होतील दारात. प्रिया, मावशी, महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. प्रिया, राधिका गेल्यानंतर तू या घरात आलीस. माझी मुलगी झाली, बरं वाटलं मला. हा जो नेकलेस आहे ना, हा माझ्या आईने माझ्या लग्नात दिला होता मला. मी असं ठरवलं होतं की मला मुलगी झाली की तिच्या लग्नात तिला दे. मी काय मुलीला जन्म दिला नाही, पण तू या घरात आलीस, माझी मुलगी होऊन तुला मी देते माझ्यातर्फे. मावशी, पण हा नेकलेस मी नाही म्हणायचं नाही हं? राधिकाने जर तुला काही दिलं असतं तर नको म्हणाली असतीस. मला मावशी म्हणतेस ना, मग मावशीने कुठलीही गोष्ट दिली की ती आईने दिल्यासारखीच असते. हं? घे. आवडला? मावशी प्लीज. मावशी, मी इतक्या चुका केल्या आजपर्यंत. तू त्या सगळ्या तुझ्या पदरात घेतल्यास आणि माझ्यावर एवढी माया केलीस. मावशी, मला ना आता अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं. प्लीज, मी हा नेकलेस नाही घेऊ शकत. माझी लायकीच नाहीये तेवढी. प्रिया, नको मला. असा विचार करायचा नाही. अगं,
समज गैरसमज चुका सगळ्यांच्याच हातून होतात. तुझ्याकडून झाल्या, आमच्याकडूनही झाल्या. पण आता हे सगळं इथेच सोडून जायचं. आपल्या नव्या आयुष्याची पहिली पायरी चढायची. या प्रवासामध्ये शरीरानं मी तुझ्याबरोबर नसे नाही, पण माझे आशीर्वाद, माझं प्रेम कायम तुझ्या पाठीशी उभं आहे. आता तरी हा नेकलेस घ्यावाच लागेल. चल घाल बरं. मावशी प्रिया, प्रिया, आता रडणं पुरे. हं? कुठल्याही क्षणी ती पाहुणे मंडळी येतील. रडव्या चेहऱ्याने स्वागत करणार आहेस का त्यांचं? मग घाल बघू. आणि गौरांग आता घोळ घालत बसू नका. आटपा पटपट. मंजिरी काय हं? काय झालं? काय नाही. अहो मगाशी जरा अस्वस्थ वाटत होतं मला. तुला अस्वस्थ वाटत नव्हतं, तुझ्या पोटात दुखत होतं. मला आजीने मगाशी सांगितलंय. त्यामुळे आता तू इथून हलणार नाहीयेस. आराम करायचा इथे बसून. मी एक काम करते, मी 5 मिनिटात येते. आलेच लगेच. मंजिरी हा काय वेडेपणा आहे? अहो असं काय करताय? बाहेर रांगोळी काढायची आहे. अंकिता काकू आणि सुहास कुठल्याही क्षणी येतील. बरं दिसतं का ते? म्हणजे आता तू बाहेर जाऊन वाकून रांगोळी काढणार आहेस? हद्द आहे यार तुझी. काही नाही, नेत्रा काढेल रांगोळी. मी सांगतो तिला. नेत्राला? अहो तिला नाही येत रांगोळी काढता. यापूर्वी तिने कधीच काढलेली नाहीये. मी मंजिरी, माणसाला पाण्यात ढकललं की तो पोहायला शिकतो. तिला जमेल रांगोळी, कळलं? हो तर फक्त काकूंना आणि सुहासला फोन करून सांग की आमच्या घरी आल्यावर बाहेर रंग सांडलेले दिसतील. घाबरू नका, ती नेत्राची रांगोळी आहे. अहो काय तुम्ही. बस तू गपचूप. मी आलो तिला सांगू. बरं बाबा. भाईसाहेब उतरा. परीक्षा केंद्र आलं. भाईसाहेब, साहेबांचा निरोप आहे. नीट आणि बिनचूक उत्तर द्या. पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे. गाळलेल्या जागा सोडू नका, नाही तर साहेब संदर्भासहित स्पष्टीकरण घेतील. जाऊ आता. निघा. ही बया कशाला आली याचे? एक नाही तर दुसरं काहीतरी चालूच आहे बाबा. काय ग, पैसे वर आलेत का? घरातल्या घरात फोन करतेस? हे बघ, जास्ती वेळ नाही आपल्याकडे. जशी असशील ना तशी खाली निघून ये. ती मंजुषा आली अंगणात. लवकर ये. ठेवते मी. बाय. मंजुषा? अरे मंजुषा वहिनी, तुम्ही काही काम होतं का? मला सांगा. मला सत्यजित दादांना भेटायचं. माझं त्यांच्याकडेच काम आहे.
हो का? मंजिरी काय चाललंय? कुठे काय चाललंय? मला आरशात दिसतंय सगळं. दिसे ना का? आता बाहेर बघायला बंदी आहे का तुमची? हा एवढा उत्साह आपल्या लग्नाच्या वेळी तरी होता का? वाघाच्या जबड्यात जायला कोणी उत्सुक असतं का? अच्छा, मी वाघ आहे. तसं नाही, पण वाघासारखे आहात आणि ही थट्टा नाही हं. हा अभिमान आहे माझा. फोन वाजतोय तुझा. अंकिता काकूच आहे. हॅलो, हा हा बोल काकू. काय? हो हो हो, चालेल चालेल चालेल. हो, बाय 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 बाय. अहो, अंकिता काकू आणि सुहास पोहोचले सुद्धा कोल्हापुरात. आता जायचं आपण बाहेर की अजूनही तुमची काही हरकत आहे? चला, पण ऐक, आज समारंभात कुठल्याही प्रकारची अनावश्यक धावपळ करताना जर तू दिसलीस तर कोण आहे कोण बघतंय मी काहीही बघणार नाही. तुला सरळ उचलेन आणि आत घेईन. कळलं? माहितीये मला, तुम्हाला ना सवयच आहे. तुम्ही भर रस्त्यात सुद्धा उचलू शकता मला. हं? चल मग आता उचलूनच नेतो तुला. अहो, काय करताय? चला. काय आहे तुमचं इकडे? कशाला आलाय? हो, ये एक मिनिट हा मंजुषा वहिनी. बावळत असता. मंजुषा वहिनी इथे सत्यजित दादांना भेटायला आल्या. मग काय मग? सगळं सांगितलं त्यांनी सत्यजित दादांना. तर सत्यजित दादा आत्ता इथे तिरडी बांधतील तुझी आणि माझी. तुझ्या बरोबर मलाही घेऊन बुडशील तू. आता काय? हा, तुझी नौटंकी सुरू कर आता. काय झालं मंजुषा ताई? तुम्ही इथे का आलाय? मला सत्यजित दादांना भेटायचं. मंजुषा ताई प्लीज, का माझ्या आयुष्यात दुःख भरताय तुम्ही? तुम्हीच माझा जीव वाचवलात ना त्या राक्षसापासून. मी तुमची ऋणी आहे आणि आयुष्यभर राहील. मंजुषा ताई, मी खरं सांगते, माझ्या डोक्यात आता प्रकाश पडलाय. मी तुमच्या संसारात पुन्हा कधीही दखल देणार नाही. मी सत्यजित मंजिरीच्या संसारातून सुद्धा कायमची निघून जाणार आहे. मी खरं सांगते, माझा भूतकाळ विसरून मी एका नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाली. हे लग्न झाल्यावर मी हा देश सोडून जाईन. पुन्हा कधी नाही येणार तुम्हाला त्रास द्यायला. मी हवं तर पाया पडते तुमचं. प्लीज मला माफ करा मंजुषा ताई. प्लीज मला माफ करा. मला माफ करा मंजुषा ताई. हा, बोला मालक. कुठे आहात? वाटेत आहात का परीक्षा केंद्रावर पोहोचलात? परीक्षा केंद्रात पोहोचलो मालक. बाईसाहेब परीक्षा द्यायला केंद्रात कधीच्याच गेल्या. मग तुम्ही काय गाडीत बसून रेडिओवरची गाडी ऐकता काय? हा, उठा तिथून आत जा. ते काय बोलतात वाक्य न वाक्य, शब्द न शब्द आम्हाला कळला पाहिजे. स्वल्प विराम, अर्धविराम, पूर्ण विराम, विराम चिन्हे तुम्हाला नाही कळली तर चालेल, पण आम्हाला कळली पाहिजेत. जी मालक. तेव्हा आता होय मालक. प्रिया, प्रिया का काय करतेस? उठ. आता या सगळ्याचा काहीच उपयोग नाहीये. नाही मंजुषा ताई, असं बोलू नका. मी तुमचे तोपर्यंत पाय नाही सोडणार जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही. मंजुषा ताई प्लीज माफ करा. मंजुषा ताई, मी खरं सांगते, मी माझा भूतकाळ पाठी टाकून एक वेगळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. हो प्लीज मला जगू द्या. माझी चूक झाली आहे. मंजुषा ताई, तिने एकटीनेच नाही, मी सुद्धा, आम्ही दोघींनी असं ठरवलंय की सगळा भूतकाळ विसरून जायचा. जे काही केलं ते सगळं विसरून जायचं आणि आता नव्याने आयुष्याला सुरुवात करायची. प्लीज असं करू नका. मंजुषा ताई प्लीज, आता तुम्ही असं काही करू नका ज्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्लीज नका करू.
माझी चूक झाली आहे. माझी चूक आहे, please. रडू नकोस प्लीज. वहिनीसाहेब काय तुम्ही अजून हात केला नाही? हो मी ते प्रिया खरंच माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. काहीही करून मला सत्यजित दादांना भेटावं लागेल आत्ताच. नाही प्लीज प्लीज असं करू नका. हे बघा आज आज माझा साखरपुडा आहे. प्लीज आजच्या दिवशी असं नका करू. मला मान्य आहे ना मी चुकले मंजुषाताई. मी मान्य करते मी चुकले. खूप चुका केल्यात मी. पण मला सुधारण्याची एक संधी द्या फक्त एक. मी खरंच सुधारेल. मी खरं सांगते. हो मोतीवाल्या बाई बाद झाली तुमची नाटकं. ती संधी तू कधीच गमावून बसलीस प्रिया. आणि असंही आता या सगळ्या विनवण्या करण्याचा काहीच उपयोग होणार नाही. काहीही करून मला सत्यजित दादांना भेटावंच लागेल. आणि ह्यावेळी मी माझं मन बदलणार नाहीये. तुम्हाला हीच शिक्षा योग्य आहे. हा मालकांचा निर्णय आहे. मंजुषाताई तुम्ही तरी समजून घ्या. मी नाही वागणार अशी परत. खरंच सांगते नाही वागणार. प्लीज बघा माझं आयुष्य काकू या ना. काय ग आमची वाट पाहत इकडे येऊन उभी राहिली आहे. काय फॅमिली फ्रेंड्स आहेत. नमस्कार. प्रिया तू काकूंना घेऊन आज जा ना ग. या ना. चला. या ना सुहासराव या. माऊ या चला. हात सोडते तुमच्या समोर. प्लीज आमच्या प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तुम्ही. प्लीज संख्या असं करू नका. खरंच मी पदर. नमस्कार. काय सुहास? सत्या अरे त्यासनी बसायला सांग की. हो हो या सुहासराव या 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 बसा. नमस्ते. आली वाटतं मंडळी. काय कसं काय प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही उत्तम झाला प्रवास. बरं मी जरा तयारीत आहे. हा आलेच. मधुरा अगं ती ताटं तयार करून ठेवलीस का तू? चला आपण थांबलोय कशाला? साखरपुडा उरकून घेऊया ना. माऊ अंगठी का? अगं म्हणजे प्रिया रेडी आहे मी रेडी आहे. थांबलोय कशाला उगा? सुहासराव नाही तुम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून आलात कळतंय आम्हाला. पण असं नसतं. काही विधी करायचे असतात. तिची ओटी भरावी लागते आधी. ओके ट्रेडिशन. नाही नाही नो प्रॉब्लेम. मला वाटलं आम्ही दोघांनी अंगठी एक्सचेंज केली की झालं. सुहासराव तुमच्या अमेरिकन पद्धती इथे नाही चालणार. आणि कसं आहे तुम्ही आमच्या प्रियाशी लग्न करताय आता तर अजिबातच नाही चालणार. ओके आय रेस्ट माय केस. म्हणजे काय ग? मी सांगतो. मी म्हंटल मी पूर्णपणे माझी शस्त्र खाली ठेवली. मग आमची मंजिरी हायच डोकेबाज. हो आजी ती आत्ता कोल्हापूरकर झाली आहे पण पूर्वी पुण्याचीच होती ना. काय हो भाऊजी? मंजिरी ओटीसाठी ताट हवंय. हो आणते. अगं तू कुठे जातीस? तू थांबितच. मधुरा हाय ना आतमध्ये? मधुरा जरा वटीसाठी ताट घेऊन येते का बाई?
ऑल सेट काय अरे मी पण तुला विचारलं पाहिजे तुझं ऑल सेट ना. तू नवीन केटरिंगचा बिझनेस चालू केलास ना. हो ओ केटरिंग वरून आठवलं. मी जरा किचन मध्ये डोकावून येतो. आलो आलो आलो. मंजुषा वहिनी, मंजुषा वहिनी, हे बघा. थांबा. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. एक असं सत्य जे तुम्हाला कोणालाच माहित नाहीये. सत्य? तुम्ही काय बोलताय तुम्ही? हो, प्रियाचं सत्य. हिचे माझ्या नवऱ्याबरोबर संबंध होते. एवढे दिवस या घरात राहून ही फक्त या घरातल्यांविरुद्ध कारस्थानं करते. सत्यजित दादा, तुम्हाला नेहमी प्रश्न पडायचा ना की तुमच्या या घरातल्या गोष्टी आमच्या यांच्यापर्यंत नेमक्या पोहोचतात तरी कशा? त्या सगळ्याला हीच बाई जबाबदार आहे. कित्येक वेळा माझ्या कानाने ऐकलंय मी, तुमचा संसार कसा मोठा येईल, त्यात विघ्न कशी येतील, ह्याविषयी आमच्या यांच्याबरोबर नवे नवे प्लॅन्स रचताना. मला तर सांगायला सुद्धा लाज वाटते, पण हिचे माझ्या मिस्टरांसोबत प्रेमसंबंध होते. दोघे एकत्र फिरायला जायचे, तासन तास एकांतात वेळ घालवायचे आणि आपल्या भावी संसाराची स्वप्न सुद्धा रंगवायची. ती मुलगी लफडेबाज आहे. माझं ऐकशील तर तू प्रियाशी लग्न करू नकोस. माझ्या डोळ्यांसमोर मी सुहासला असं खड्ड्यात पडताना नाही पाहू शकत, आणि तेही अशा मुलीसाठी जिची काही लायकीच नाहीये याच्याशी लग्न करण्याची. पण सौंदर्य आणि शिक्षण एवढ्याच गोष्टी नसतात ना रे आयुष्यात. कॅरेक्टर ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची असते. प्रियाच्या या गोड चेहऱ्यामागे तिचा कपटी आणि कारस्थानी चेहरा लपलेला आहे. आणि तू प्रियाबद्दल विचारतोस ना, तिची मी खात्री देते तुला. प्रिया चारित्र्य संपन्न मुलगी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवर. पण माझी एक कळकळीची विनंती आहे तुला, माझा भाऊ म्हणून मी तुला सांगते, प्लीज माझा ऐक. प्रियाचा विचार मनातून काढून टाक प्लीज. खोटं खोटं बोलते ही बाई. मी मिस्टर होळकर बरोबर तुमच्यासारख्या देव माणसांच्या संसारावर पडलेली काळी सावली आहे. अरे सत्यजित दादा, वेळोवेळी मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करत होते, पण योग्य अशी संधीच मिळत नव्हती.
काय धोका असू शकतो? प्रिया धोका म्हणजे प्रियाला धोका? तसं बघितलं तर प्रियापासून धोका असाही अर्थ निघू शकतो ना. आज इथे येऊन कुठलाही तमाशा करायचा हेतू नाहीये माझा. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आले की या बाईची लायकी नाहीये एवढी की तुम्ही हिच्यावर विश्वास टाकावा. माझं काम होतं तुमच्यासमोर सत्य आणणं आणि ते मी केलंय. येते. मला खरं सांग, प्रिया तशी मुलगी नाहीये ना ग? अजिबात नाही. तू नेहमी मला सल्ले देतेस ना, आज मी तुला सल्ला देते. हे लग्न लावून तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतेस. नाही, हे तुला आता नाही कळणार, पण नंतर तुला याचा पश्चाताप नक्की होईल. आणि जेव्हा तो होईल तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. जॉबसाठी म्हणून तू ज्या मैत्रिणीला वारंवार भेटायला जायचीस त्या तुझ्या मैत्रिणीचं नाव दादा होळकर होतं. आता तूच तुझ्या तोंडानं कबूल कर प्रिया, तुझ्या मनात आणखीन किती कट कारस्थानं लपलेत ते. उघड ना तोंड. मंजिरी तू मंजिरी मी ज्या घराने आसरा दिला तुला, आईंनी पोटच्या मुलीसारखी माया केली आहे तुझ्यावर. चारू आत्यांनी तर वेळ प्रसंगी सगळ्यांशी वाकडेपणा घेतला फक्त तुझ्यासाठी. आणि मी तर सख्या बहिणीपेक्षाही तुला जवळचं मानलं प्रिया. एवढा विश्वास टाकला मी तुझ्यावर. त्या सगळ्याचे, या सगळ्यांच्या प्रेमाचे हे पांग फेडले. ज्या माणसाने यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, आमच्या बाळाच्या जीवावर उठला जो माणूस, त्याच्याशी संधान साधलं तू. या सगळ्याचे हे पांग फेडले, हे ऋण फेडले सगळ्याचे. थोबाडीत मारून काय फायदा ना मंजिरी? हिला मारून तू तुझी चूक तर कधी सुधारू शकणार नाहीस. सुहास थांबा भाऊजी. या असल्या मुलीशी नातं जोडायला निघाली होतीस तू माझं. ही पारख केली होतीस तू हिची. माझ्या आयुष्यात मी सुखी होतो की कधीच युएसला निघून गेलो असतो मी. पण नाही, मीच विसरलो. तू गोष्टी चांगल्या मॅनेज करतेस नाही का? हिच्यासाठी तू मला सुद्धा मॅनेज केलंस. होय, मॅनेजच केलंस तू मला मंजिरी. मी वेळोवेळी तुला विचारण्यासाठी आलो होतो, आठव?
मला तो दिनावी फोन आला तेव्हा आलो नव्हतो मी तुझ्याकडे? काय म्हणाली होतीस तू मला? काय म्हणाली होतीस? की प्रिया एक चारित्र्य संपन्न मुलगी आहे आणि माझा असा विश्वास आहे, हा विश्वास आहे तुला हिच्यावर. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता मंजिरी, आणि तू माझा विश्वासघात केलास. विश्वासघात. सुहास, सुहास, मला खरंच या गोष्टींची कल्पना नव्हती. अरे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की प्रिया असं वागेल. नाहीतर मी तुझं तिच्याशी कधीच लग्न ठरवलं नसतं. प्लीज मला माफ कर, यात माझी खरंच काही चूक नाही. तुला कल्पना नव्हती तर मधुराचं तरी ऐकायचं होतंस ना. मधुराने तुला या सगळ्या गोष्टींची कल्पना देण्याचा प्रयत्न केला होता ना मंजिरी. पण नाही, तुला कोणाचं काही ऐकायचंच नव्हतं. काय चुकलं होतं मधुराचं? काय चुकलं होतं? तुझ्यापेक्षा तिला माणसांची जास्त चांगली पारख आहे असं म्हणावं लागेल. बस बस. मंजिरी, तू अजिबात रडू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये. चूक या बाईची आहे. आणि सुहास, इथे आता जे काही घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय ना. सगळं स्पष्टपणे दिसतंय ना तुला. मग तू मंजिरीला कसा काय दोष देतोस? मंजिरीला काय स्वप्न पडलं का प्रिया इतक्या खालच्या पातळीला पडणार आहे ते? भाऊजी, मी तेच सांगतोय. मधुराने तिला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण हिनेच त्याच्याकडे कानाडोळा केला. आणि भाऊजी, तुम्हीच मला त्या दिवशी सांगितलं होतं ना, स्वतःच्या मनाचा कौल घे म्हणून. स्वतःचं मन सांगतं तसा वाग. मी घेतला होता माझ्या मनाचा कौल, तुमच्या सांगण्यावरून आणि मंजिरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून. काय मिळालं मला? काय लागलं माझ्या हाती? भाऊजी, मला सांगा, जेव्हा आपल्याच जोडीदाराबद्दल आपल्याला अशी काही गोष्ट कळते जी आपल्या ध्यानी मनीही नसते, तेव्हा कसं रिॲक्ट व्हायचं असतं? प्रिय आशिष, याचं नाव आशिष शिर्के. पुण्याचा आहे. पुण्याच्याच एका कॉलेजमध्ये शिकायचा. आणि याच कॉलेजमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगी शिकत होती. तिचं नाव मंजिरी सरनाईक. हा आशिष नंतर फक्त तुझा मित्र उरला नाही, तो तुझा बॉयफ्रेंड झाला. सांगा ना, सांगा कसं रिॲक्ट व्हायचं असतं?